गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम टू द न्यू ब्लॉग. काल रात्री 2 वाजले आमची चिकन पार्टी करता करता. लेट झाला त्यामुळे ब्लॉग एंड करायला भेटला नाही, पण करू कसं तरी. आता आपला विशाल व्हायचा बड्डे आहे 3 तारखेला, त्यामुळे आपण त्याचं स्केच बनवतोय. त्याच राहिलेलं स्केच बनवतो, बाकी बऱ्याच जणांचं बनवलंय. तर ते बनवू आणि आज फ्रेम वगैरे करून ठेवू. दाखवतो कसं बनलंय तुम्हाला. आता झालाय बनवून आपला. व्हिडिओ वगैरे केला नाही मी, घाईत करत होतो. अर्जंटमध्ये करायचं म्हणून व्हिडिओ वगैरे जमले नाही. आता एवढा झालाय, बाकी राहिलाय. एवढं राहिला की मग फ्रेम वगैरे करून पॅक करून टाकू आपण देण्यासाठी त्याला. इतकं झालं आपला स्केच आता. आणि आता आमचे गुरु आम्हाला आलेले आहेत, ज्यांनी आम्हाला स्केच शिकवलंय. चिन्मय फोटकर आलेले आहेत. पटापट करू द्या, पाहुणे पण येतात. आता चिकन वगैरे आणायला जायचं. आज संडे आहे. आज आज वर्षातला शेवटचा महिना आणि 1 तारीख बोलल्यावर शेवटचा महिना कसा? पुढचा महिना उघडला. शेवटचा महिना, वर्षातला शेवटचा महिना आहे. काळाचा दिवस हा महिना. चल पेरला जाऊन ये पटकन, थोडस करू आणि पटकन जाऊन येऊ. याले टपवाली हे सगळं गाडी बिडी घेऊन आले. आता कांदे बटाटे मसाला घेतलाय, कोथिंबीर पण घेतले. आता दूध पिशवी आणि काय राहिलंय माहिती? दूध पिशवी आणि काहीतरी राहिलंय. चला आता ज्यूस पिऊन झाला. तर मित्रांनो, कोण आलाय तुम्ही बघू शकता. सनी गायकर इन द होम. कुठं होतास? नक्की काय बारीक झालास? काय लग्न करतो ना, बारीक झाला. संसार लागल्यावर माणूस बारीक होतो. मी पण तीच वाट बघतोय, तेव्हा बारीक होईल. लवकरच बारीक होईल असं वाटतंय मला पण. चल आपला स्केच काढायचा आहे. पबजी गेला की पबजी गेलो नाही. जरा आता पाहुणे आले ना. विशालचा बर्थडे 3 तारखेला. विशालचा 3 तारखेला बर्थडे. स्केच काढायला घेतला. आता मावशी काका आलते म्हणून मी लपून ठेवला. दाखवायला नको, भाईला सरप्राईज द्यायचा आहे. विशाल व्हायचा सरप्राईज द्यायचा आहे. मावशी काका आले म्हणून मी तो लपून ठेवला. आता परत तो काढतो. आज फ्रेम करून आणतो. आजचा दिवस आहे, परत उद्या कामाला जाईल. परवा बर्थडे आहे, तर फ्रेम करायला बरं टाइम नाही भेटणार. बघतो तर करतोय, काराला घेतो. अर्धा राहिलाय, करून घेतो. कसा आलाय? मस्त. मग प्रत्येक फोडकरने शिकवलाय आणि चिन्मय फोडकर मला. आता एवढं राहिलंय फक्त शर्ट काढायचं. शर्ट काढतो आणि फटाफट पेंडला जाऊ. कवर काय आपला काय वाटत ते फ्रेम वगैरे करून घेऊ आणि दाढी वगैरे करून घेतो. आज उद्या एक तर सोमवार आहे, मला पण जायचं. जाऊ पेंडला आणि करून घेऊ. मित्रांनो, स्केच आपला कम्प्लीट झालाय. थोडा आता फायनल टचअप देतोय मी. बघू शकता कसं झालं. एकदम सांगा एकदम कमेंटमध्ये कसं झालंय. फायनल टचअप देतो आणि मग जाऊ पेंडला आणि फ्रेम वगैरे करून देऊन टाकू. मित्रांनो, आलो होता आम्ही फ्रेम करायला चित्राची. मोठ्या साईज मिळेल ना. मी बोलते ते आपण साईडून ठेवायचो ना, ते ब्लॅक पेपर टाकून, त्याच्यामध्ये ठेवा.
तर फ्रेम बनवून झालेली आहे आणि आता पॅकिंग करतोय आम्ही. मावशी थांबली पेट्रोल पंपात थांबली मावशी. न्यायचे लोदिवलीला नंतर बाईकवर नको न्यायला, तर गाडी आल्यावर गाडीत पाठवा. त्यानंतर फ्रेम वगैरे करून झालेले आहे आणि आता मी चाललोय मावशी थांबली पेट्रोल पंपात. तर तुम्ही पण नक्कीच या दुकानाला व्हिजिट करा. नक्कीच या इथे आपल्या काकांकडे. मी पण दरवेळी काय स्केच वगैरे असेल तर इकडेच फ्रेम बनवायला येतो. तर नक्की व्हिजिट करा. दुकानाचं नाव वगैरे तुम्हाला दाखवलं मग मी येताना. नक्की या इथे. हां नाही आहे ना, मागे होता पण माझ्याकडे नवीन आलं ना. नंबरवर घेऊन ठेवतो मी टाकतो मला यूट्यूबला. येतील पोरं वगैरे सगळे इथे करतील व्हिजिट. फ्रेम दिले. मित्रांनो फ्रेम दिले. महिलाचे तर केस कापाचे आहेत. आलो चला केस कापलं. महिलाचं वर भेटू. मित्रांनो केस कापून झाली जातात. कापलेत केस. आता महिलाला स्वेटर मागायचा आहे. स्वेटर ना जॅकेट चला बघूया हॅपीनेस मधनं. चला तर मित्रांनो, तर आपला ब्लॉग कंटिन्यू आपण केला नाही पुढे, कारण ते विशालभाईच्या बड्डेला जाणार होतो. पण मम्मी तब्येत थोडी बिघडली म्हणून मी कामावरून डायरेक्ट घरी गेलो. विशाल वगैरे जायला जमणार नाही, तर त्याला ते गिफ्ट वगैरे पण काही दिला नाही. मावशीने पण काही दिला नाही गिफ्ट. तो तसंच ठेवला आहे. मावशी म्हणजे तू ये आणि स्वतःहून दे. आता बघू कधी जायला भेटतंय. पण आता काय बघू. आता संडे तरी काय सुट्टी वगैरे नाही. संडेला गेलो तर पण संडेला पण दुसरा प्लॅन आहे, तर तिकडे जाऊ. तर हा ब्लॉग आम्ही आता इथेच एंड करतोय. तर कसा वाटला ब्लॉग तुम्ही नक्की सांगा. आणि आम्ही स्केच वगैरे काढले ते कसं वाटलं ते पण सांगा. आणि आम्ही ऑर्डर वगैरे पण घेतोय स्केचचे. तर कोणाला ऑर्डर वगैरे घेतो तर आपला मेन आर्टिस्ट पण आहे आपल्याबरोबर. बरोबर मेन आर्टिस्ट आहे प्रथमेश भोंडकर. त्यांनी मला पण शिकवलं सगळं आणि चिनूला पण तो शिकवला. तो आमचा गुरु आहे. तर काय ऑर्डर वगैरे असेल तर नक्कीच सांगा आम्हाला. आणि ते स्केच वगैरे काढून ते फ्रेमवाल्यांचा पण आम्ही नंबर वगैरे टाकतो इथे दुकानवाल्याचा. तर काय असेल तर तिथं जा. काका मस्त वगैरे डिस्काउंट वगैरे देतात फ्रेम वगैरे करण्यात. चला मग बाय बाय. माझं नाव सांगा. 10% ऑफर आहे.